श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करूत अशीच मी महाराजांच्यांनी प्रार्थना करते. तर सरिता 24 स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल आणि सुंदर माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत येईल. श्री स्वामी समर्थ. वैशालीताई करा सुरुवात. श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत होतील जॉईन सर्व. श्री स्वामी समर्थ. गायत्री सहस्त्रनामाचा अनुभव सांगते. जय सुरुवातीला गायत्री सहस्त्रनामाचे हवन चालू केले थोड्या दिवस झाल्यानंतर म्हणजे नाही का जरा निगेटिव्ह शक्ती जास्त वाढायला लागलं. मला खूप त्रास व्हायला लागला. म्हणजे सेवा करू वाटत नव्हते, असं उठूनच बसावं, म्हणजे नाही का सेवेतच नको बसायला असं व्हायचं. पण मी मनाशी ठाम केलं होतं, निश्चय केला होता, काही जर झालं तर सेवा सोडायची नाहीये. असं करत करत एक दिवशी माझ्या मिस्टरांचाच नकार आला की तू सेवेला बसायचं नाहीये. मग मी म्हंटल की आता काय करायचं म्हणून मला टेन्शन आलं. मी पहाटे 3 वाजता उठून अंघोळ करून देवपूजा करून 4 ते 5 त्यावेळेत मी सेवा करून घेतली. मग त्या दिवशी त्यांना म्हणजे मी त्या दिवशी जाणवूनच दिलं नाही की मी सेवा झाली म्हणून. मग दुसऱ्या दिवशी मग त्यांचा म्हणजे जरा घरात जरा मूड बदलला होता ना. मग त्यावेळेस मी दुसऱ्या दिवशी सेवा चालू केली. त्या दिवसापासून जे त्यांच्या सेवे म्हणजे इतका फरक जाणवला ना, खूप फरक फरक पडला. मग परत असा त्यानंतर मेळावा ठरला आपल्या विखऱ्यामध्ये. विखऱ्यामध्ये मेळावा ठरल्यानंतर ते म्हणायचे, "कशाला हा मेळावा घेतला असेल? कशासाठी आपण कार्यक्रम करतोय?" मी म्हटलं, "हो का, आपण तर स्वतः सांगितले, स्वतः महाराजांनी दृष्टांत दिलाय की आपल्या गावचा मेळावा आहे म्हणून." म्हणजे ते रोज मीटिंग ऐकायचे. मीटिंग ऐका ऐकत त्यांच्यामध्ये खूप परिणाम झाला, की नाही काय आपल्या गावात कार्यक्रम होते. त्यांनी खूपच मनावर घेतलं. म्हणजे कोल्हापूरचे पूर्ण टीम येऊन गेली ना, त्यांच्यामध्ये खूपच फरक पडला. मग त्या टीमनी सांगितलं, की तुम्ही मिरजगावचा मेळावा करा. म्हणजे तुम्हाला त्यातली भरपूर माहिती मिळेल, कसा मेळावा असतो तो. मेळाव्याला गेल्यानंतर तिथून पूर्ण म्हणजे पॉझिटिव्ह सगळे विचार. मेळावा असा झाला पाहिजे, मेळावा तसा झाला पाहिजे. सारखे ते जर माझे मिस्टर आम्ही जास्त बोलत नसायचे. पण सकाळ संध्याकाळ त्या मेळाव्याविषयी जास्त बोलणं असायचं. पण त्या दिवशी अखेर एक दिवस उजडला तो मेळाव्याचा. पण आदल्या दिवसापासून त्यांची तितकं तळमळ होती ना, की नाही का एकदा हवनकुंड तयार करायचं. हवनकुंड तयार करता करता म्हणजे सगळे ॲडमिन्स लोकं नवीन होते. जरा म्हणजे उशीर झाला. पण जोपर्यंत हवनकुंड तयार होत नाही तोपर्यंत तिथे बसून राहिले. तर त्यांची एक तळमळ होती ना, जेवणाची एक होते. मग जेवणाला म्हणायचे, की चला आपण सगळेजण जेवायचं. ॲडमिन्स लोकं काही हलायलाच तयार नाहीत. ते म्हणायचे हवनकुंड झाल्याशिवाय जायचंच नाही. मग ते ग्रामीण भागातले लोक असल्यामुळे जरा म्हणजे त्यांच्यासारखेच फोन यायला लागले. शेवटी ते माझ्यावर चिडले. "तू सांग ना त्यांना, हे कसं असतं, आपण एवढं जेवण एवढे केले आणि एवढे लोक आपल्यासाठी वाट बघतायत, सारखे फोन करतायत." शेवटी आम्ही असं करत करत जेवण केलं. जेवण केल्यानंतर परत रिटर्न आणि जिथं हवनकुंड आहे तिथं परत येऊन थांबले. अक्षरशः ते 1.5 तासच झोपले असते, 1.5 ते 2 तासच. आम्ही सगळे तसेच 1.5 ते 2 तासच झोपलो असेल. परत आणि उठून रुटीन तेच चालू. इतकी एनर्जी त्यांच्यामध्ये खूप आली होती. खरंच या मेळाव्यामध्ये इतकं म्हणजे आपण म्हणतो ना, सारखे मेळावे घेतात, ते मेळावे नसून आपल्याला एक म्हणजे एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करण्याचं एक माध्यमच आहे. दादा विचार करा ना, आपण एका मेळाव्याला जाऊन एवढे थकतो. पण दादा महिन्यातून 2-2, 3-3 मेळावे घेतात. त्यांना किती थकवा येत असेल. पण ते सतत आपल्या कार्यासाठी झटत असतात. प्रत्येक मेळावा आपण गेलाच पाहिजे बरं का. ही एनर्जी एवढी एनर्जी दादा दादा आपली निगेटिव्ह शक्ती स्वतःवर ओढून घेतात. पण आपल्याला कसं कुठली म्हणजे इच्छा अशी अपुरी राहून देत नाहीत. पण असंच एक सांगते अनुभव, की मी आज एक दादांना मेसेज टाकला होता, "दादा, मला तुमचा हात डोक्यावरती पाहिजे." पण काय माहिती ज्या दिवशी म्हणजे दादांना बघितलं ना, त्या दिवसापासून मी माझे म्हणजे त्या क्षणापासून मी माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण विसरून गेले होते. मी दादांना असं बोलेन, मी दादाला तसं मी पहिलं खूप ठरवलं होतं. पण ते दादाला बघताना मला काहीच कशाचंच भान राहिलं नव्हतं. मग असंच करत मग दादांना नैवेद्य आणायचा होता. म्हणजे दादा घरी येणार होते ना. मग नैवेद्य घेऊन मी प्रसाद घेऊन होते. माझ्या पायाखाली चप्पल सुद्धा नव्हती. इतके चटके बसत होते, इतके चटके बसत होते ना पायाला अक्षरशः दुसरा पाय उचलून टाकोपर्यंत दुसऱ्या पायाला इतक्या असह्य वेदना होत होत्या. फक्त ना मला फक्त दादांसाठीच एवढं असं वाटतं कधी दादांपाशी जाते, कधी दादांना जेवू घालते. इतकं म्हणजे कार्याचं वेड लागून गेलं होतं. पण त्या वेदना पण काही म्हणजे ते दुःख सगळं मी विसरून गेले होते. आणि जाताना मग दादांच्या हातात मी मूर्ती दिली. एकदा अचानक लक्षात आलं, की दादांना आता मूर्ती देऊन सांगावं, की दादा
मूर्ती बघा काय करते. दादाने मूर्ती हातात घेतली, थोडी स्माईल करत होती. पण ज्या दादाने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बोलला, दिगंबरा हात जप घेतला, इतकी मूर्ती हसून खळखळून स्मित हास्य करत होती ना, ते बघावंच वाटत होतं. परत मी विसरून गेले होते, की दादाने मी असं काही तर मागितलं होतं, की दादा माझा तुमच्या हात डोक्यावर पाहिजे होता. दादांना मी घालवायला गेली ना, अक्षरशः म्हणजे न मागता दादांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. म्हणजे हा खूप मोठा अनुभव होते. छोटे छोटे अनुभव होते, खूप छान होते. असंच म्हणजे प्रत्येक मेळाव्याला आपण गेलंच पाहिजे बरं का. एनर्जी खूप येते. म्हणजे आपल्यातलं बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे जीवनाचा सगळं कायापालटच होऊन जाते. मी म्हणते प्रत्येक मेळावा दादांचा अटेंड केला पाहिजे. जसं शक्य असेल तसं सर्वांनी मेळावा अटेंड करत जावा. मेळाव्यात आल्यावरच कळतं की मेळावा काय असतो. गुरु आपल्यासाठी एवढे तळमळीने येत असतात. त्यांना थोडी कुठं म्हणजे किती त्रास सहन करावा लागतो. 2-2, 300-300 किलोमीटर त्यांना यावं लागतं. आडवीच लोकांची खूप साथ असते. आडवीच लोकं सुद्धा कधी-कधी म्हणत नाहीत, की बाबा दादासारखे मेळावे पण फक्त आपण त्या मेळाव्याचा फायदा ना फायदाच घेतला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. अद्भुत, अप्रतिम तुमची सर्वांची मेहनत आणि कार्याचा ध्यास जे दादांनी घेतलंय ते खरंच अप्रतिम आहे. त्याचे सर्व अनुभव आपल्याला येत असतात. खूप सुंदर, श्री स्वामी अद्भुत. समर्थ. श्री स्वामी समर्थ. अभिरुचिताई, मी कांताबाई वानखेडे बोलते, हातगावहून. हा बोला ताई. श्री हा, स्वामी समर्थ. मी श्री स्वामी समर्थ. मी गुरुचरित्राच्या पारायणाला बसले 30 तारखेला. इथं आमच्या केंद्रामध्ये, हातगावला केंद्र आहे मोठं. श्री स्वामी हा समर्थ. बोला मी ताई, केंद्रात येतोय बस आवाज. मी आवाज येते ना ताई? हा येतोय. मी केंद्रात बसले ताई पारायणाला 30 तारखेला. मला एवढा त्रास झाला की नाही, खूप त्रास झाला. मी असे रडायले, नाकाला पाणी येते, डोळ्याला पाणी येते, रडायले, जांबाळी येते, दोनदा पाणी पिले, डोळे धुतले. आठ आठ आधे होजोस तर मला एवढा त्रास झाला ना ताई पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी मग त्रास नाही झाला ताई. आज तिसरा दिवस आहे, आज पण नाही झाला ताई. आणि माझ्या घरच्या जरा अडचणी आहेत. थोडं दोघं पण मला जास्त त्रास देते तर ताई. माझ्या सर्व घरचे, होईल ताई. माझी सूनबाई मुलगा मला दोघं त्रास द्यायला तर कशान कशान बोलायला तर थोडस. पण मी तेवढं करून मी 4ला उठून 4-4:30ला उठून पारायण करायला चालले केंद्रात. आणि पारायण करून येऊन घरी जपते, पूजा सकाळी करून चालले ताई मी. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद असू द्या तुमचा. खूप सुंदर ताई. श्री स्वामी आणि समर्थ. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ. सर्वस्व नीट होईल ताई. तुम्ही पारायण करतायत ना, तुम्हाला छान हो. अनुभव येणारच. खूप सुंदर हा, ताई. हा, दोघं पण चिडचिड चिडचिड घरात सारखं चालूच आहे, काही ना काहीतरीच करत राहतात. पण मी त्याला असं बोलत ताई, नाही ताई. रुद्रतीर्थ करायचं आणि सर्वांना घरात घ्यायचे, एकदम शांतता हा, होईल. रुद्रतीर्थ करते ताई मी. आता या 30 तारखेपासून बंद केलं रुद्रतीर्थ, ते केंद्रात पारायणाला बसले म्हणून. हा, पहिलं करत गेले रुद्रतीर्थ, पण आता या 2 दिवसात नाही. पुन्हा आणि करते आता हे पारायण संपलं की. थोडासा चालेल आशीर्वाद ताई. असू द्या. आशीर्वाद असू द्या ताई. मला ताई पुण्याला प्रभूंचे आशीर्वाद घ्या. हो, श्री स्वामी आशीर्वाद समर्थ. असू द्या. मी त्याला बोलतच नाही ताई, गपचूप राहते. मी काही बोललं तरी गपचूपच बसते, ऐकतच, त्याला काहीच म्हणत नाही. चालेल. खूप सुंदर हो, अनुभव आहे ताई. सर्व हो. सेवा करा, सर्व नीट होईल. ठीक आहे. श्री बरं ताई. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चालेल. मी अजून कोणाला पारायणात बोलायचं? मीटिंग ऐकायला ते मी आता म्हणून अनुभव हो सांगायले हो माझा. काल हो आज ताई. काही त्रास झाला नाही ताई मला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून कुणाला बोलायचे? श्री स्वामी समर्थ. एका ताईनी मला परवा फोन करून सांगितलं होतं. त्या मेळाव्याला त्या म्हणजे आमच्या गावापासून थोड्याच अंतरावरती मेळाव्याला आल्या होत्या. मी म्हणजे अचानकच त्यांचा फोन आला, की ताई तुमचा घर कुठं आहे? मी म्हटलं ह्या माझे एकदम अचानक लक्षात आलं. मी गुरुचरित्र पारायण लावलेलं होतं, की त्यांना जोडी म्हणजे यजमान म्हणून जेवायला बोलवलं. त्यांनी यजमान म्हणून जेवायला बोलवलं आणि त्या दिवशी ना पारायणची सांगता होती. आणि मी त्या आमच्या दोघांकडूनच आरती व्हायची होती. पण त्या ताईने नाही अनुभव सांगितला, मी सांगते. आणि अचानकच माझ्या मिस्टरांना काही काम निघालं म्हणून मी त्या दोघांना चला म्हणलं, तुम्ही तुम्ही जोडी आहे, तुम्ही हे करा, आरती घ्या. मग त्यांनी आरती घेतली, तो कार्यक्रम करून परत गेले. आता म्हणजे त्यांच्या मुलाचा म्हणजे त्यांच्या पिकअप आहे.
त्या ताई ऐकत असतील एखाद्या वेळेस. पिकअप आहे, त्यांचा मुलगा मागं असं पिकअपच्या मागं असं खेळत होता. खेळत होता त्याच्या म्हणजे मागं त्याच्या पप्पांना माहीतच नव्हतं, की त्यांचा मागं मुलगा आहे आणि त्या पिकअपमध्ये त्या मुलांच्या पायावरून गाडीचं चाक गेलं. गाडीचं चाक गेलं, पूर्ण असं खाली डबरं पडलेलं होतं. मग ते मुलगा ओरडला, असं काहीतरी झालं. मला एवढे अनुभव आठवत नाहीये. मग त्यांना लक्षात आलं, की मागा मुलगा आहे. मग त्यांनी असं म्हणजे ते ना बाहेर आले न बाळाला काढलं बाहेर ते. आता पूर्ण गुडघ्यापासून पाय काळा निळा झालेला होता. आणि म्हणजे त्याला म्हणजे तो खूप म्हणजे रडत बी होता, वेदना होत असतील ना त्याला. मग तो रडत होता. मग मग तर त्यांनी दवाखान्यामध्ये घेऊन गेले. डॉक्टर म्हटले, हा तर खूप म्हणजे गुडघ्यापासून पूर्ण काळा निळा पाय झालेला होता. मग ते म्हणजे असं इतकं पायाचं असं चाकरवलं होतं, की खाली डबरं पडलं होतं. म्हणजे काहीतरी झालं, मला एवढं लक्षात नाहीये. ते डॉक्टरने एक्सरे काढला. एक्सरे काढल्यानंतर ना त्या बाळाच्या पायाला कुठं सुद्धा काही म्हणजे खरं सुद्धा आतून म्हणजे हाडाला काहीच झालं नव्हतं. फक्त गुडघा काळा निळा पडलेला होता. त्या ताई म्हणजे म्हटलं, आम्हाला खूप अनुभव आलेत. मी म्हटलं, तुम्ही अनुभव सांगत जावा, म्हणजे तुमच्या अनुभवात कोणाला एखाद्या व्यक्तीला म्हणजे त्याचा लाभ होऊ शकतो. मग त्या इतक्या म्हणजे असं कळवळून अनुभव सांगत होते, की खरंच महाराजांनी मला खूप 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 मोठा अनुभव दिलाय, की त्याच्या म्हणजे पाय काळा निळा झाला तो होऊ शकतो बरा. पण एवढं म्हणजे डबरं पायाला खाली म्हणजे खाली पडलेलं असतं ना, म्हणजे मुलाचा हाडाचा कुठं चुरा सुद्धा झाला नाही, की काही नाही. म्हणजे खूप माझ्या माझ्या जीवनातला मोठा अनुभव असं सांगितलं. मी म्हटलं, ताई बघा, तुम्ही आता मेळाव्याला आला, हे तर तुम्ही पारायणाला त्याची आरती करायला भेटली दत्त महाराजांची. हा सर्व दत्त महाराजांची आणि आई भगवतीची सेवा होती. त्याच्यामुळे तुमच्या मुलाला काहीच झालं नाही. श्री स्वामी समर्थ. सुंदर. अत्युत्तम अनुभव होते. खूप सुंदर अनुभव. सर्व प्रभूंची इच्छाने होत असते ताई. खूप सुंदर अनुभव आलाय. सीमा देशमुख असतील, त्यांनी अनुभव सांगावा. हँड रेज करावर. नाही दिसते ताई. मधले सर्कलला टच करा ताई, तुम्हाला अलाव करते. अजून कोणाला बोलायचे? चालू. श्री स्वामी समर्थ. दादा अभी बोलेंगे आप? श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय व्यवस्थित? हाँ दादा आ रहा है. श्री स्वामी समर्थ. 5 मिनिटं बोलेल मी, जास्त वेळ बोलणार नाही. सगळ्यांचा अनुभव सत्र झाला का? कोणाला अनुभव सांगायचे अजून? बघा, या श्री गुरुदेव दत्त परिवाराच्या माध्यमातून दत्त महाराज यांची सेवा आपण घरोघरी पोहोचवतोय, स्वामींच्या सेवा घरी पोहोचवतोय. एक मेळाव्याचं माध्यम काय असतं, की आपल्या सगळ्या ऑनलाईन सेवा चालू आहेत आणि ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून अनेक सेवेकऱ्यांना अनुभवत आहेत. आपल्या घराचा उद्धार होतोय, पण आपल्या गावांचा उद्धार व्हायला पाहिजे. मगाशीच वैशाली त्यांनी सांगितलं, की दर यात्रेला आमच्या गावात त्यांनी काही अनिष्ट होत होतं. पण यावेळेस भैरवचंडी झाला आणि श्री गुरुदेव दत्त परिवाराचा एक मेळावा झाला. त्या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व मंगलमय झालं. त्या गावातल्या ग्रामदेवतांचा आशीर्वाद त्यांना मिळाला आणि गावाचं कल्याण व्हायला सुरुवात झाली. बघा, लोक 4-5 हजार संख्येचं गाव असेल, पण मधून 2, 4, 5 घरांनी निर्णय घेतला की श्री गुरुदेव दत्त परिवाराचा कार्यक्रम करायचा आणि त्या गावाचा उद्धार झाला. सांगण्याचं प्रयोजन एवढंच, हे मेळावे तुमचा उद्धार करण्यासाठी, त्या एरियाचा, त्या गावांचा, त्या क्षेत्रफळाचा उद्धार करण्यासाठी हे मेळावे असतात. बघा, इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण सत्संग पाहिला, ऐकला, अनुभवला, हजारो लाखो रुपये खर्च केले, पण ती ऊर्जा ते मेळावे देऊ शकले नाहीत.
इथं सगळं निस्वार्थी कामं केले जातात. बरेच जण मला म्हणतात, दादा तुमच्या सत्संगाचा काही खर्च आहे का? अमुक महाराज तेवढे घेतात, तेवढे घेतात. आम्ही एकच सांगतो, आम्ही निस्वार्थ सेवा करणार आहे. आम्ही काय त्याच्यावर कुटुंब पोषत नाहीये. आम्ही स्वतः तुमच्यासारखे 12-12 तास जॉब करून ते सर्वसामान्य व्यक्तींसारखं आदर्श ठेवून लोकांना स्वामी सेवा सांगतो. लोकांनी पण असाच आदर्श ठेवावा, की आपला जो काही व्यवसाय असेल, शेतीचा व्यवसाय असेल, इतरत्र आणखी व्यवसाय असतील, जॉब असेल, नोकरी असेल, सर्व करून आपल्याला प्रभूंचं, स्वामींचं नामस्मरण करायचंय. आता काही विशिष्ट मंडळी सगळं सोडून स्वामींची सेवा करतात आणि मग खायला प्यायला जर नाही लागलं तर मग इकडनं काढ, तिकडनं काढ, अशा गोष्टी चालतात आणि मोठमोठे महाराज बनतात. का तर त्याचं व्यवसायाचं रूपांतर त्यांनी करून टाकलेलं असतं. तर असे व्यवसाय महाराजांच्या अनुभव येतच क्षणाला, पण हे व्यवसाय पुढे ती भक्ती टिकवून ठेवू शकत नाही. म्हणून नवीन पायंडा आम्ही घातलाय, की आपण सर्वांनी रिकामं न राहता आपण स्वतःच्या मनाला गुंतवावं आणि गुंतवल्यावरती आपण 15-20 मिनिटं किंवा अर्धा 1 तास तरी आपण स्वामी सेवेत लावावा आणि आयुष्याचं कल्याण करावं. सगळं रिकामं राहून तुम्ही स्वामी सेवेत या, विशेष फायदा नाही. सगळं कामं करून, कष्ट करून स्वामी सेवा करा आणि लोकांना मार्गदर्शन करा. वेळात वेळ काढून इतरांना तिथंच त्याचं फळ अनमोल असतं. कारण प्रपंचासाठी सुद्धा आपल्या गरजेचा पैसा आहे, तो पैसा कमवला पाहिजे. प्रपंचासाठी सुद्धा आपल्याला पालन पोषण करावं लागतं आणि त्यासाठी आपण कष्ट केले पाहिजेत. कष्ट हीच खरी संपत्ती आहे. कष्टातून मिळवलेला पैसा हा सत्कारणी लागतो, सुखाची झोप देतो. तर इतर ठिकाणी जरा धर्माचं संस्थान हे व्यवसायाचं रूपांतर झालंय. तर साध्या सरळ गोष्टी आता आमच्या श्रीपाद प्रभूंच्या पादुका आम्ही आमच्या ऍडमिनच्या घरी ठेवतोय. तर बघा, पादुका येणं म्हणजे त्या ठिकाणी अव्वाच्या सव्वा पैसा मोजावा लागतो. अरे भगवंताच्या पादुका त्याला कसल्या देणगी आणि कसलं काय? त्या माध्यमातून व्यवहार चाललेत प्रभूंचे, पादुकांचे व्यवहार लाखांनी, पादुका पूजन. अरे थोडी लाज, शरम विकत घेतलं का स्वामींना? कशासाठी हे एवढं सगळं? ही सगळी चांडाळ चौकटी धर्माचा व्यवहार खराब करणं लावलंय सगळं आणि गलिच्छ व्यवहार, घाणेरडं राजकारण. म्हणजे पादुकांचा प्रभावच काय जाणवेल तुम्हाला? आणि प्रभू काय देतील तुम्हाला? घंटा. आमच्या पादुका बघा, ज्या घरी जातात त्या घरी नैवेद्य खातायत, अद्भुत ऊर्जा देत आहेत. का तर आम्ही सगळं निस्वार्थ भावनेने कामं करतोय. कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी मलिनता येऊ देत नाही, लोभ नसावा. जिथं पैशांचा लोभ असतो आणि धर्मासाठी मंदिर बांधले म्हणून लोभाने सगळे कामं केले जातात, तिथं देव थांबत नाही, सत्य थांबत नाही. ते मोठमोठे मंदिर डोलारे असतात, ते काहीच कामाचे नसतात. कार्य तर करायचंय, मंदिरांना पण जागृत करायचं आणि आपल्या आत्मदेवाला देखील जागृत करायचं. त्यासाठी नीतिमत्ता असली पाहिजे. नीतिमत्ता जर सगळ्या लोकांच्या सोबत राहणार तुमची पण तशीच अवस्था होईल. राजकारणी बनाल तुम्ही मोठं मोठं, आध्यात्मिक नॉलेज तुम्हाला कणभराचं नसेल. जिथं ग्रंथांचे, जिथं अमुक अमुक ठिकाणाचे कुठल्याही प्रकारच्या देणग्या, पैसे घेतले जातात, समजायचं इथं दैवी तत्व नाही. कामच करत नाही ते, 0% असतं. अशा ठिकाणी जाऊन आपण स्वतःच आयुष्य बर्बाद करतोय असं मला हरकत नाही. जनतेचं कल्याण कशात असतं? यांचं कल्याण स्वतः करून राहिलेत ते. जनतेचं कल्याण कुठे? जनताचं भरगटले सगळे, वाया गेले, कणभर बिघडले नाहीत लोक. हे चिंतन करण्याची गोष्ट आहे, काळाची चिंतन करण्याची गोष्ट आहे. आणि हे जर आपण चिंतन केलं नाही तर निश्चितच अध्यात्माचं चिता व्हायला वेळ लागणार नाही. जरा वर्तमान काळात आपण जीवन जगलं पाहिजे. तर आमचं नियोजन फार वेगळं आहे.
ज्या ज्या ठिकाणी आमच्या ऍडमिनच्या घरात ऍडमिन आमच्याकडे तीर्थक्षेत्रामध्ये कार्य करत असतात, त्यांचे दुःख सोडत असतात, तर त्यांना स्वाभाविकच पीडा लागते. समाजातून आम्ही आता ह्या पादुका प्रत्येक ऍडमिनच्या घरी फिरवतोय, तर त्या ठिकाणी दिव्य अनुभव यायला सुरुवात झाली. अहो, कसलंच काय नसताना सुगंधित वास घरांमध्ये यायला लागले. अद्भुत ऊर्जा आमच्या रोजच्या ऍडमिन मीटिंग मध्ये अनुभव यायला लागले पादुकांचे. तर हे सगळं स्वामींचे लीला आहे. फक्त निस्वार्थ भूमिका जर ठेवली तर भगवंत आपल्या सोबत असतो. दुसरी गोष्ट, परवाच्या दिवशी 5 तारखेला सुरत या ठिकाणी प्रथमच आउट ऑफ स्टेट महाराष्ट्राच्या आमचा श्री गुरुदेव दत्त परिवाराचा महाशिष्ट मेळावा आहे. हे मेळावे आपले दुःख, दारिद्र्य, कष्ट हरण करत असतात. तिथून एक वेगळीच ऊर्जा विश्वाला मिळत असते. मेळाव्यांमध्ये किती गर्दी याला महत्व नसून मेळाव्यांमध्ये आलेले जीव किती भाग्यवान आहे. कारण बघा, तिथं लाख लोक येऊ का 1000 येऊ का 500 येऊ, तर त्यांना त्याच पटीची ऊर्जा मिळणार आहे. आता त्या ठिकाणी त्या समुदायात किती भाग्यवान लोक येतात तेही महत्वाचं. कारण मेळाव्यांचे अनुभव अद्भुत आलेले आहेत आणि येऊन निश्चित प्रेझेंट राहण्यापेक्षा मन प्रभूचे लीन करा. त्या ठिकाणी तुम्ही रिकाम्या कोणीच जाऊ शकत नाही. आणि सर्वांना बघा, कलियुगातच सगळा व्यापार, भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार झालेला आहे. त्याच्यामुळे तिथे येणाऱ्यांची संख्या कमीच असते, मान्य आहे. पण जे काही येतील ते भाग्यवंती असतील. तुमचे मनोकामना तिथे स्वाभाविक पूर्ण केल्या जाणारच आहेत आणि त्या माध्यमातून तुमचे प्रश्न देखील सोडवले जाणार आहेत. भगवंताकडे त्यांना व्यक्ती दुःखी पीडितच असतो, काही हरकत नाही. त्या दुःखाचं निवारण त्या ठिकाणी केलं जाईल आणि अद्भुत लाभ होतीलच. प्रत्येकाची श्रद्धा, निष्ठा किती आहे आणि त्याच्यावरती ते अनुभव येत असतात. आणि ते अनुभव या सध्याच्या काळात असे अनुभव कोणीच देत नाहीये. ते आमच्याशी कनेक्ट झाल्यावर तुमच्या देवाऱ्यातल्या मूर्त्या बोलायला लागल्यात, हसायला लागल्यात, नैवेद्य ग्रहण करायला लागल्यात. हीच आमच्या करायची पोचपावती आहे. आणि ही अशी पोचपावती की स्वामी दत्तप्रभूंचा, स्वामींचा आशीर्वाद, हे कार्य लवकरात लवकर अख्ख्या विश्वाला गवसणी घातलं गेलं पाहिजे, असं कार्य झालं पाहिजे. आणि त्यासाठी हजारो समुदाय या ठिकाणी एकत्रित येऊन हे कार्य पुढे वाढवलं पाहिजे. कारण आपलं कल्याण होते तर इतरांचं कल्याण करून घ्या आणि इतरांनी सांगा. हे अद्भुत असं विशाल कार्य प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचलं पाहिजे, प्रत्येक ग्रामीण भागात पोहोचलं पाहिजे आणि प्रत्येक घराघरांमध्ये हे कार्य पोहोचलं पाहिजे. आता कुठलाही वेळ न दवडता आपण त्यासाठी प्रयत्न करावा आणि हा श्री गुरुदेव दत्त परिवार करोडो घरांमध्ये गेला पाहिजे, जेणेकरून विश्वाचं कल्याण होईल, प्रत्येक जीवाचं कल्याण होईल. दत्त महाराज लीला करायला बसलेले आहेत, तर श्रद्धेने 2 पावलं त्यांच्या पुढे चालवून या आणि अद्भुत लीला इथून पहा. अशा लीला विश्वात कुठेही होणार नाही. फक्त अशा लीला महाशक्तीच करू शकते. आम्ही दरवेळेस म्हणतो, स्वामींना हाक मारा, श्रीपाद प्रभूंना हाक मारा, दत्त प्रेझेंट अगदी हाक मारता क्षणी दुसऱ्या सेकंदाला अनुभव येतो. मनाच्या गतीने आम्ही चटकन तिथे येऊन तुमची मदत करतो, ते तुम्हाला कळत नाही. ते न कळणं हीच मदत असते. असे हजारो वेगवेगळे अनुभव आले आणि ते अनुभव उद्यातून लागून नाही येतील. संकटकाळी मनापासून एक क्षणभर जरी आपण मनापासून हाक मारली तर निश्चितच लांब होतात. ती हाक कशी असली पाहिजे, ती हाक मनापासून जर असली, आत्मीयता, श्रद्धा, निष्ठेने मारलेली हाक आम्हाला चटकन कळते आणि त्या ठिकाणी तुम्हाला मदत मिळते. आम्ही ही भूमिका निस्वार्थपणे करतो.
महाराष्ट्रात पीठापूर सारखीच 1001% सूचनावर पुस्तक असणार होते. श्रीपाद प्रभूंचा पूर्ण योगावतार जे काय श्रीपाद प्रभूंनी केल्या त्या स्त्रीला आमच्या गावात श्रीपाद प्रभू स्वयं करणार. त्या गेल्या करायला 2 वर्ष झाली सुरुवात चालू झाले. मोठमोठे महान संत देखील त्या दर्शनाला येत नसतील तर आमच्या त्या ठिकाणी येतील आशीर्वाद दत्त प्रभूंचा. कारण विश्वातले अतिशय विश्वासशील गुरु दत्त प्रभूंनी चंद्रपूर पुण्यातील मोठमोठे संत देखील त्या ठिकाणी दर्शनाला होतील आणि त्यांना ते पूर्ण आशीर्वाद दत्त महाराज होतील. थोडी ताकद आलेला काळच आपल्याला सांगेल. तर त्यासाठी ती सुरुवात आहे. जे अद्भुत जबरदस्त असते आणि जे व्यापारी वर्ग येतात व्यापार करणार त्यांना सडेतोड उत्तर देणार असते. व्यापारी वर्ग लॅस जाणार आहे. कारण वर्तमान काळातले कर्म विषय करणार आहे. स्वामींना स्वामींना व्यक्तीच असलं पाहिजे. स्वामी जवळ मोठी फक्त काही आपण आणि बघून देतो एवढं जीवन जगतो. आपण स्वामींच्या इच्छा म्हणून कार्य करावं. स्वामींना कृष्ण वगैरे सेवा करावं. हे वाक्याने त्याशी भिंतीवरचेच राहिलं आणि मुखात आलं तर आलं. स्वतः जो बोलतो तोच त्या दिशाही नसतो. मला सांगा कसं कार्य लोक कसे करतील. इथे अपप्रवृत्ती घडतायत मंदिरांमध्ये. आम्हाला आदर्श बाळप्पाचा ठेवायचं, आम्हाला आदर्श स्वामी सुद्धाचा ठेवायचं. बाळप्पा कसा असतो आम्ही वारंवार समजून सांगतो. आमच्या मीटिंग मध्ये स्वामी कसे असतात ते वारंवार समजून सांगतो. समाज दिशाहीन झालाय. पण जर मोजून 5 भक्त जर एक अखंड गुरुचरणी लीन होऊन जर ध्यास स्वामींचा घेतला तर महाराष्ट्राचा कानाकोपरा आपण 0 मिनिटात करून टाकू. तेच वेळ लागणार नाही स्वामी दत्तमय करायला, स्वामीने करायला. फक्त असे 5 लोक मला हवेत की त्यांनी आम्ही सांगितलेले काम अगदी मनापासून केले पाहिजे. आमचा शब्द प्रमाण म्हणून तो शब्द पाळलाच पाहिजे आणि तत्व आचरणात आणली पाहिजे. ते तत्व आचरणात आणताच तीच कार्य करू शकतात. जे आचरणात आणत नाही ते मग त्यांची लाईन खराब होते. असे 5च लोक जर अजून मला एक असं व्यक्ती भेटला नाही, असे 5 लोक जर मिळालेत ना की हे कार्य विस्तार करायला काहीच वेळ लागणार नाही. त्यासाठी घडण चालू आहे आणि ती घडण एका स्टेजची असते. ते सगळे करते श्री गुरुदेव उद्याचा फार मोठा भविष्य काळ आहे. धर्माची फार मोठी सावली आहे. इथूनच प्रभूंचं कार्य होणार आहे. इथूनच दत्त महाराजांचं कार्य होणार आहे. आणि ते ऍक्च्युली विश्वाला आशीर्वाद द्यायला आले, चेतना निर्माण करायला आले. धर्म संस्थापनासाठी हा अवतार त्यांनी घेतलाय. ते अद्भुत असेल, जबरदस्त असेल. त्रास देणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. पुढे होईल आणि येईल. जसे त्रास देणार आहेत, एक चुकलं तर आम्ही त्यांच्याकडून 1000 चुक्या करून घेऊ आणि त्यांना भूसपाट करू. विशेष नाही. जे आमच्याकडे आले ते आमचे, त्यांचा उद्धार कसा करावा ते प्रभू पाहून घेतील. जे आम्हाला नडलेत अडलेत त्यांना आम्ही क्षमा केले. पण कर्म सुटणार नाही. कर्म हे त्यांचं केलेलं कर्म हे शासन दिल्याशिवाय सुटत नाही. पण आम्ही त्यांनाही माफ केलंय. कार्याचा विस्तार प्रचंड प्रमाणात वाढावा यासाठी आपण सर्वांनी घ्यावं, अनुभूती घ्यावी आणि पुढे हे प्रभूंचा दरबार विश्वामध्ये एकमेव प्रभूंचा, तिथंच रामकृष्ण सगळीकडे विराजमान आहे, कुठेच नाही. त्या मंदिरामध्ये थोड्या काळासाठी असतील पण इथं दर्शन देऊन तुमचे कृत्य केले जाईल. अद्भुत लीला होतील. डोळे उघडा. वेळ खर्च नका करू. आहे त्या क्षणी
तिथं कनेक्ट व्हा, अद्भुत अनुभव घ्या. अनुभव येऊन नुसते पळून जाऊ नका लगेच. सत्य ठेवा, श्रद्धा, निष्ठा प्रचंडपणा लावा, पुरुषार्थ ठेवा. आध्यात्मिक कसोटीमध्ये फक्त पास व्हा आणि तुम्ही पास झाल्या क्षणी प्रभूंचे होऊन जा. नंतर परत संधी नाही. पुढचा काळ खूप वाईट आहे, घाणेरडा आहे. त्या काळात जन्म घेणं म्हणजे न जन्मल्यासारखं आहे. आता जाग आली असेल, शुद्ध ठेवून भगवंताच्या सेवेत या. लगेच काही तुमचं कल्याण होणार नाही. कल्याण होण्यासाठी फार मोठा पुरुषार्थ लागेल. अगदी अध्यात्मात उतरण्यासाठी नेमकं आपल्याला काय मिळवायचंय, कशासाठी आलो हे शोधणं महत्वाचं आहे. हा शोध एवढा जबरदस्त तपस्विनाचा शोध नाही. आम्ही तुम्हाला कसं सांगू. आध्यात्मिक पराकुटीचं ज्ञान फार वेगळं असतं. हे दुकान लावणारे हे अंध आहेत, त्यांना अध्यात्माचं आपण माहित नाही. त्याने नुसते गळ्यात गटरमाळ्या घालून फिरतात इकडे तिकडे, सन्यासीचे कपडे घालून फिरतात, दीक्षा देतात लोकांना. आणि काय पोटपुंजीसाठी त्यांचे व्यवहार चालू आहेत सगळे. काय ते पुराण करतात, ते काय कौतुक करतात. भला मोठा एवढा व्याप पडून ठेवलाय, कोटी कोटी अब्जाधीश रुपयांचा. आणि हा व्याप आमचे धर्म लोकांना समजून सांगतो. त्यांच्याकडे विरक्ती तरी आहे का? पहिला प्रश्न आहे. मोक्षाच्या गोष्टी करतात, काय काय साधण्याचे प्रकार माहित नाही, काहीच माहित नाही. आपण जेवढं चालावं तेवढंच बोलावं. निदान लोकांना भक्ती तरी शिकवा. आणि आमचा मूळ उद्देश फक्त एकच आहे, सामान्य व्यक्तीला भक्ती त्याच्या अंतर्गत प्रवेश केला पाहिजे. भक्तीने ते भक्ती अंतर्गत प्रवेश करण्यासाठी काय काय साधन लागतं तेवढंच आम्ही करतो. आम्ही तुमच्यासारखे सामान्य सेवेकरी, आमच्याकडे काहीच नाही, आम्हाला काहीच करत नाही. फक्त तो जीव तो शिवस्वरूप झाला पाहिजे, त्याच्यात भक्ती केली पाहिजे. आणि त्याने आमच्या प्रभूंची सेवा केली पाहिजे, स्वामींची सेवा केली पाहिजे, मनापासून दत्तचरणी लीन झाला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही हे सगळं कार्य करतोय. एकदा का तो त्यांचं नाव जोडले गेले दत्तप्रभूंशी, तात्काळ रिझल्ट मिळतात. आणि हे सर्व प्रभूंच्या इच्छेने होतात. आणि हे कार्य पाहिजे त्याचा अजून विस्तार नाही, त्याचा विस्तार व्हावा म्हणून आपण सर्वांनी स्वामींच्या इच्छेने प्रयत्न करावा. आणि असा प्रयत्न करा की एकही खेडेगाव सोडू नका त्या ठिकाणी श्री गुरुदेव दत्त परिवार असेल. ऑनलाईन सेवा हे माध्यम जरी असलं तरी आपण त्या घर बसल्या सेवा झाल्या पाहिजे. प्रत्येक कुटुंबात सेवा झाल्या पाहिजे. ग्रामदेवता तुमच्या या सेवेने आशीर्वाद द्यायला येतील, त्या सक्षम होतील, कानाकोपऱ्यात त्यांची ऊर्जा निर्माण होईल आणि गावं त्यांचा विकास होईल, आर्थिक क्षमता वाढेल, तरुण मुलांमध्ये बळकटी येईल आणि त्यातून सक्षम असं भारत घडायला लागणार आहे. सक्षम इतरांना करा, आपण व्हा. सिंहाचं काळीच घेऊन फिरा. विश्व हातात धरून काम करणार तुम्ही, पृथ्वी हातात धरून काम करणार. अध्यात्म एवढं मोठं असतं. ही योग शक्ती आहे, प्रभूंचा जो योग आहे एवढा जबरदस्त आहे. एवढी शक्तिशाली पॉवर तुमच्याजवळ असताना भय कसलं. ही शक्ती एवढी प्रचंड जवळ असताना तुम्ही अगदी निधड्याच्या काम करू शकतात. काम नेमकं काय करायचं हे समजून घेण्यासाठी या परिवारात या. या संस्कृतीमध्ये शूरवीर जन्माला आले, फार महान योगी तपस्वी संत जन्माला आले. त्यांचा आदर्श ठेवून, त्यांच्या पावलांवर पावलं ठेवून आपण आपली संस्कृती जपूया. आणि येणाऱ्या विश्वकाळामध्ये भारत अखिल विश्वाचं गुरुपद घेईल. ही कर्मभूमी, ही संतांची भूमी, यातच ताकद आहे की भारत देश हा विश्व गुरुपदासाठी आरूढ असेल. ठीक आहे, वेळ लवकरच येते आणि त्यासाठी आपण सर्व एकत्रित येऊन आपलं संस्कृती टिकवण्याचा ठास करूया. दिसते अनुभव येतात, त्याच्या मागे लागूनच राहतात. आणखी पुढची स्टेप घ्या की आपण आपल्या धर्मासाठी, देशासाठी आपण काय केलं पाहिजे. संघटित व्हा, संघटित झाला तरच टिकाल. जातीभेद मध्ये
आपसातच लढू नका हिंदूंनो, संघटित व्हाल तर टिकाल, नाहीतर आपसातच मारले जाल. म्हणून ही सगळी प्रक्रिया आध्यात्मिक आणि बाह्यात्मिक सुद्धा धर्म संस्थापनासाठी आपल्याला हे कार्य करायचे आणि हे कार्य विशाल असेल तेव्हा सर्वांना अनुभव प्रभू देत आहेत का आता आपल्याला पुढे हे सगळे कार्य फार एकजुटीने करायचे. आज हजारो लोक आपल्या शिकण्याचे आहेत, उद्या लाखो येतील, परवा करोडोपर्यंत जातील आणि करोडोच्या करोड कुटुंबाचा उद्धार झालाच पाहिजे. एक सुद्धा वाया गेले पाहिजे आणि त्या स्टेप्स आपण फॉलो केल्या पाहिजे. अंतरंगात शिरून आपण आपले दोष काढले पाहिजे. आपण स्वतःकडे आधी पाहिलं पाहिजे, इतरांकडे न पाहता. असं वैयक्तिक चिंतन आपण सर्वांनी केलं पाहिजे. चिंतन कराल तर टिकाल. आपण स्वतःचे दोष आपण स्वतः काढावेत. इतरांचे दोष आपण सहज काढतो, पण आपले कधी काढणार? प्रत्येकाने अभ्यास हा सक्षमपणे केलाच पाहिजे. ऍडमिशन या परिवारात झालं तर आधी स्वतःला जगण्यासाठी असतो. ही शिक्षण शाळा आहे, ही संस्कार शाळा आहे. इथून तुम्ही घडलात तर तुम्हाला विश्व बदललेलं दिसतं. विश्वाला तुम्ही दुरुस्त करायला जाऊच नका. विश्व रामकृष्णाकडनं दुरुस्त झालं नाही, त्यांनाही भयंकर त्रास झाला. तर आपण पामर कोण हे विश्व दुरुस्त करणार आहे? आपण आपल्याला बदलावं लागेल. जे हाताशी आले त्यांनी पूर्ण अँगल ऑफ व्ह्यू स्वतःचा बदलावा. तुम्हाला अख्खं जग बदललेलं दिसेल. तुमच्यात परिवर्तन तरच जगात परिवर्तन दिसेल. जगाच्या नादी लागू नका. त्यांनी अनेक संतांना त्रास दिला, अवतारी महापुरुषांना त्रास दिला, राम आणि कृष्णांसारख्यांना त्रास दिला. आपल्यासारख्यांचं काय? म्हणून स्वतःला बदला. दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा 4 बोट आपल्याकडे असतात, ते 4 बोट आपल्याकडे असताना त्या 4 बोट आपण स्वतःचे घाला. खऱ्या खोट्याच्या नादी लागू नका. खरं काय खोटं काय परमेश्वर पाहून घेईल, पण त्यातनं तुम्ही काहीतरी शिका. सत्य फार कठीण असतं, ते सहज मिळत नाही आणि गुरु मिळणं त्यापेक्षा कठीण असतं. तर आमच्या संपर्कात येणं त्याला देखील पुण्याही लागते. सहज मिळू शकत नाही, आला तर टिकू शकत नाही आणि टिकला तर मग घडला शेवटपर्यंत आम्हाला साथ देईल तो आमच्या सोबत येईल. आणि फार कठीण आहे. प्रत्येक क्षणाला परीक्षा असतात, त्या परीक्षा पास करणं साधी सरळ गोष्ट नाही. असं अधिक वेळ घेत नाही. आज गुरुवार म्हणून जरा बोलावंसं वाटलं आणि छान छान अनुभव आपल्या सेविकांना येत असतात. ते अनुभव सांगताना आपण कंटाळा कधी करू नये, कारण प्रभूंना अपेक्षित असतं हे आलेले अनुभव. कारण हे प्रभूंचं स्तवन आहे आपल्या स्वामी महाराजांचं. तुम्ही दिलेले अनुभव जे आपण काय म्हणतो की प्रभूंनी आम्हाला हाक मारता क्षणी ते अनुभव दिले, म्हणजे स्तवन झाले ते प्रभूंचे. आणि प्रभूंना स्तुती केली, स्तवन गायले तर आपले कर्मदोष आपले 0 मिनिटात जळतात. का तर ती शक्ती एवढी प्रबळ असते. जर गुरु शक्ती जर हसमुख असले तर बघा तुमच्या आयुष्यात आनंद वेगळाच असतो. आणि आपल्याकडनं अपराध झाले असतील ते हरकत नाही, पण वारंवार स्तुतीतनं परमेश्वर प्रसन्न होतो आणि आपले अपराध कोटी कोटी अपराध पोटात घालून तुम्हाला स्वीकारून पुढे सरकवतो. तर आपण म्हणून अनुभव सांगावेत आणि स्वामींचे ऋण फेडावेत. महाराजांनी जे अनुभव दिलेले असतात त्यांनाही कष्ट आहे, त्यांनाही यावं लागतं, सांभाळावं लागतं, सांत्वन करावं लागतं, त्यांची शक्ती खर्च होते. लक्षात घ्या, प्रत्येकाला ऋण आहे. तर त्या ऋणाचं परतफेड आपण 1000 लोकांना अनुभव सांगून करावं. त्याने प्रभू प्रसन्न होतात, त्यांचा थकवा खूप कमी होतो. म्हणून वारंवार आपण आपले प्रभूंचे स्तवन, आपल्या स्वामींचे स्तवन चला अनेकांना प्रवृत्त करत चला. अधिक वेळ घेत नाही. झालेली सेवा सर्व श्री स्वामी चरणातून असतो. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पण असतो. श्री स्वामी घ्या बरं प्रार्थना. आता बराच वेळ झाला. हा दादा. श्री स्वामी समर्थ. प्रणाम दादा. गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुरे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.